हाय गाईस, हे आहेत 25 पैसे, म्हणजेच आपण त्याला चाराने म्हणतो. याची सुरुवात 1957 मध्ये झाली होती आणि शेवट हा 2002च्या गेंडाछाप कॉइन्सनी झाला होता. याचे सुरुवातीचे जे कॉइन्स आहेत 25 पैसे, त्यांना 25 नवे पैसे असं सुद्धा लिहिलं गेलं होतं. हे जे 25 आहे आपल्याकडे हे 1964च्या नंतरचा कॉइन आहे. हा ॲक्च्युली 1972च्या नंतरचा. हा जो पहिला कॉइन होता 1957 मध्ये, त्याचा ज्यावेळी छापला गेला होता त्यावेळी इथे वरच्या साईडला हे जे पैसे लिहिलेले आहेत तिथे लिहिलं होतं रुपये का चौथा भाग, म्हणजे 1 रुपयाचा चौथा भाग. ते कॉइन्स सध्या 1957 मधून ते 1963 पर्यंत निक्कलने बनलेले होते आणि त्याचं वजन 2.5 ग्राम होतं. साईज 19 mm आणि सर्क्युलर शेप जी इथं आहे तशीच शेप. त्याचा फ्रंट जो आहे तो सेम या कॉइनसारखा आहे, फक्त बॅक साईडला जे होतं 25 त्याच्या वरच्या साईडला इथे जे पैसे लिहिले तिथे रुपयाचा चौथा भाग आणि 25च्या खाली नये पैसे असं लिहिलेलं होतं. 1957 मधील बॉम्बे आणि कलकत्ता, म्हणजे ॲक्च्युली हे 1957 पासून ते 1963 पर्यंत बॉम्बे आणि कलकत्तानेच बनवलेले आहेत कॉइन. 1957 आणि 1959 ह्या वर्षाचे कॉइन्स UNC कंडिशनला 500 रुपये किंमत झालेली आहे त्यांची. आणि 1960, 61, 62 आणि 63 ह्या चारही वर्षाचे बॉम्बे आणि कलकत्ता मिंटचे कॉइन्स कॉमन आहेत. फक्त 1957 आणि 1959 हेच कॉइन्स रेअरमध्ये आलेले आहेत. रेअर म्हणजेच स्केअर कॅटेगरीमध्ये आहेत, पूर्णतः रेअर अजूनपर्यंत झालेले नाही आहेत. UNCला 500 रुपये आणि 1960 पासून ते 1963 पर्यंत सगळे UNC कंडिशनला 100 रुपये चालतात. तसेच आता याच्यामध्ये 1957 आणि 1959 यांच्यामध्ये जे इयर येतं 1958, ह्या इयरला हा कॉइन छापला गेला नव्हता. त्यानंतर 1964ला ह्याचं नवीन व्हर्जन आलं. ते म्हणजे नवीन कॉइनमध्ये हे 25 पैसे असेच आहेत. त्याच्या खाली इथं जे इयर आहे त्याच्या आणि 25च्या मध्ये 25 पैसे असं लिहिलं गेलं. पहिलं जे कॉइन होतं त्यात नये रुपये, नये पैसे असं लिहिलं गेलं होतं आणि याच्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे 25 पैसे. वरच्या साईडला सेम तसंच लिहिलं होतं रुपये का चौथा भाग. त्यामुळे फक्त मधली जी लाईन आहे ती चेंज झाली होती. बाकी मेटल्स निकलचंच आहे, वेटसुद्धा तेवढंच आहे, साईज पण तेवढीच आहे आणि शेपसुद्धा सर्क्युलरच आहे. याच्यामध्ये 1964 ते 1968 पर्यंतचे कॉइन बनले गेले होते. 1964चा कॉइन बॉम्बे आणि कलकत्ता मिंटचा हा UNC कंडिशनला 100 रुपये जातो, 100 ते 150 रुपये. आणि 1965, 66 हे दोन्ही वर्षाचे कॉइन्स कॉमन आहेत. याला सुद्धा बॉम्बे आणि कलकत्ता मिंटनेच बनवले गेले होते. तसेच 1967चा कॉइन जो आहे
तो रेअरच्या कॅटेगरीमध्ये आहे बॉम्बे मिंटचा, ज्याची UNC प्राईस आहे 2500 रुपये. म्हणजे 4 आण्याची किंमत 2500 रुपये. व्हेरी फाईन किंवा एक्स्ट्रा फाईन असेल तर 500 ते 800 रुपये मिळतात. कलकत्ता मिंटचा आहे तो 250 रुपये. आणि 1968चा कलकत्ता हा 500 रुपये. आता त्यानंतर येतं ते 1972 ते 1990, हे जे तुमच्या पुढ्यात आहेत कॉईन्स, हे तेच कॉईन्स आहेत 1972 पासून ते 1990 पर्यंत छापले गेले होते. हा खूप मोठा काळ आहे. याच्यामध्ये हे जे मेटल वापरलं होतं, आता हे नुसतं निक्कल नसून कॉपर आणि निक्कल ह्यांचं कॉम्बिनेशन आहे. वजन 2.5 ग्रॅमच आहे, साईज 19 mm आहे आणि शेप सर्क्युलरच आहे. याच्यातील 1972 मध्ये जे छापले गेलेले कॉईन्स बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद मिंटने, त्याच्यामधील हैदराबाद हा कॉईन स्केअर कॅटेगरीमध्ये आलेला आहे. लगभग 1972, 3, 4 आणि 5 या 5ही वर्षाचे 1972, 3, 4 आणि 5 4ही वर्षाचे कॉईन्स हैदराबाद मिंटचे जे आहेत ते स्केअर कॅटेगरीमध्ये आहेत आणि सध्या त्यांची मार्केटेड प्राईस आहे 100 रुपये UNCला. त्यानंतर 76 मधील सुद्धा हैदराबाद स्केअर कंडिशनला आहे, परंतु त्याची किंमत इतकी जास्त नाही आहे. त्याची किंमत आहे 50 रुपये. 77, 78, 79, 77 ते 79 म्हणजेच 1977 ते 1979 या 3ही वर्षाचे कॉईन्स सध्या स्केअरमध्ये गेलेले आहेत. या 3ही वर्षाचे कॉईन्स जे बॉम्बे मिंट, कलकत्ता मिंट आणि हैदराबादचे आहेत, लगभग 100 ते 150 रुपये किंमत आहे. 1979 मधला बॉम्बे 250 रुपये, तर कलकत्ता 200 आणि हैदराबाद 200 रुपये किंमत चाललेली आहे. आता हे सगळे जे कॉईन्स छापले गेले होते, हे कॉईन्स 3ही मिंटने छापले होते, बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद. त्यामुळे प्रत्येक इयरमध्ये हे कॉईन्स छापले गेलेच होते आणि याच्यातील ठराविक कॉईन्स हेच स्केअरमध्ये आलेले आहेत, ज्यांची प्राईस 100च्या वरती गेलेली आहे. आता यापुढे 1980 ह्या वर्षाचे 3ही कॉईन्स 25 पैशाचे 3ही कॉईन्स हे कलकत्ता आणि हैदराबाद स्केअर कॅटेगरीमध्ये आहे. कलकत्ता 350 रुपये, हैदराबाद 300 रुपये. परंतु जो बॉम्बे आहे 1980चा, तो एक्स कॅटेगरीमध्ये गेलेला आहे, म्हणजेच रेअरपेक्षा सुद्धा जास्त. तो कॉईन्स सध्या मिळणं मुश्किल आहे. व्हेरी फाईन किंवा एक्स्ट्रा फाईन असेल तर तो 12,000 ते 25,000 अशी किंमत ठरतो. आणि UNC कंडिशनला त्याची किंमत ही अनलिमिटेड आहे. म्हणजे कलेक्टर्स जी तुम्हाला प्राईस देऊ शकतात ती खूप जास्त आहे. किंवा याची प्राईस तुम्हाला
एक्झिबिशनमध्येच कळेल 1980ची. त्यानंतर येतो तो 1981, 1982 आणि 1983. हे तिन्ही वर्षाचे 25 पैशाचे कॉईन्स हे स्केअर कॅटेगरीमध्ये आहेत. 1981 मधला बॉम्बे जो आहे तो 200, कलकत्ता आहे तो 500 आणि हैदराबाद हा 200 रुपयाचा कॉईन आहे. तसेच 1982चा कलकत्ता आणि बॉम्बे, हैदराबाद यांनी 1982 मध्ये कॉईन बनवला नव्हता. बॉम्बेची किंमत आहे 700 रुपये आणि कलकत्ताची किंमत आहे 500 रुपये. तसेच 1983 मध्ये जो स्केअर कॉईन आहे एकाच विंडने छापला होता तो म्हणजे कलकत्ता, ज्याची किंमत 100 रुपये आहे. आता या पुढील कॉईन आहे तो 1984. बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद ह्यामधला हैदराबाद हा सगळ्यात रेअर कॉईन आहे, ज्याची किंमत आहे 6000 रुपये UNC कंडिशनला. इथून पुढचे कॉईन्स आहेत 1985, 1986, 1987, 1988. ह्या 4 वर्षामधील फक्त 1985 मधला बॉम्बे मिंटचा कॉईन हा स्केअरमध्ये गेलेला आहे. 1985 मध्ये बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि ओटावा या 4 मिंटने हे कॉईन छापले होते. त्यापैकी फक्त आणि फक्त बॉम्बे मिंटच स्केअर कॉईनमध्ये आहे, ज्याची UNC प्राइस आहे 300 रुपये. त्यानंतर येतो तो 1989 आणि 1990. 1989 मध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद या तिघांनीच फक्त कॉईन छापले होते, ज्याच्यातील बॉम्बेची किंमत सध्या 75 रुपये, कलकत्ताची किंमत 150 रुपये आणि हैदराबादची किंमत ही 15,000 पेक्षा जास्त झालेली आहे. 1990 मधला सगळ्यात शेवटचा या बेसचा कॉईन म्हणजेच कॉपर निकल कॉईन सगळ्यात शेवटचा 1990 मध्ये छापला गेला, जो की बॉम्बे मिंटद्वारे छापला गेला. रॅरिटी आत्ता सध्याला तो स्केअर कॅटेगरीमध्ये येतोय आणि त्याची UNC प्राइसमध्ये किंमत आहे 200 रुपये. त्यापेक्षा जास्त त्या कॉईनची किंमत नाही आहे. ह्या कॉईन्समधील सगळ्यात जास्त 1980चा बॉम्बे मिंटचा कॉपर निकलने बनलेला कॉईन हा सगळ्यात जास्त रेअर आहे. कोणापाशी जर असेल तर सांभाळून ठेवा. तसेच त्याच्यानंतर 1984 मधला हैदराबाद मिंटचा येतो, त्याची किंमत 6000 UNC कंडिशनला आहे. तोही कोणाजवळ असेल तर सांभाळून ठेवा. बाकीसुद्धा कॉईन्स आहेत जे जास्त नाही, परंतु तुम्हाला लगभग 40 ते 50 रुपये किंमत मिळवून देऊ शकतात. ह्या असल्या एका कॉईनची जर UNC मध्ये असेल कॉईन तर एका कॉईनची किंमत 40 ते 50 रुपये कोणीही सहज देतो. ज्या कलेक्टर्सना हे कॉईन्स हवे असतात ते सहजपणे देऊन टाकतात. तुम्हाला 25 पैशाचे जर 40 आणि 50 रुपये भेटत असतील तर याच्यामध्ये माझं मत आहे की याच्यामध्ये तोटा तर काहीच नाही आहे, उलट फायदाच आहे. त्यामुळे हे असे कॉईन्स सध्या सांभाळून ठेवा. पुढे जाऊन त्याची अजून किंमत वाढेल. आणि अशाच काही माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.